रेस्टिंग काळात संत्र्याच्या बागेला खर्च केला तर त्याचं बेनिफिट आपल्याला 100% मिळतं। एकूण त्याचे पैसे आम्हाला 8,24,000 रुपये नेट आमच्या भाडं तोडं खर्च जाऊन ताब्यात आले। झाडांनी मला भरपूर दिलेलं आहे, पण झाडाला देणं बी माझं कर्तव्य आहे। नमस्कार, माझं नाव उद्धव माणिक वारे, मुक्काम पोस्ट भोसे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर। आमच्याकडे संत्र्याची बाग आहे, 130 झाडं आहेत आमच्याकडे। ह्या वर्षी आम्ही त्याच्यावर 650 क्रेट माल काढला। पट्ट्या चांगल्यापैकी झाल्या। पुन्हा मार्केटला आम्ही त्याची विक्री केली। आम्हाला एका पट्टीची 182, 162, 143 असे आमची 100 क्रेटची गाडी जायची। तर ह्या प्रतीने आमच्या पट्ट्या लागल्या। एकूण त्याचे पैसे आम्हाला 8,24,000 रुपये नेट आमच्या भाडं तोडं खर्च जाऊन ताब्यात आले। मला आता शेतकरी बंधूंना एवढंच सांगायचं आहे का जो आपण खर्च करतो तो हा वेळेनुसार केला पाहिजे। रेस्टिंग काळात संत्र्याच्या बागेला खर्च केला तर त्याचं बेनिफिट आपल्याला 100% मिळतं। त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे। मी 7-8 वर्षापासून रेस्ट पिरियड संत्रा बागेवर रेस्ट पिरियडमध्ये काम करतो। माझ्या असे लक्षात आलं का शेतकरी रेस्ट पिरियडमध्ये काम नाही करीत, डायरेक्ट फुटायच्या टायमाला काम करतात। आपल्याला रेस्ट पिरियडमध्ये काम करणं फार महत्त्वाचं आहे। आणि रेस्ट पिरियडमध्ये काम केल्यानंतर आपल्याला काय एक फवारा असतो 800 ते 900 रुपयाचा आणि खतं भरणे, याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं। आणि आपण जे झाडाने मला दिलं आहे, पण झाडाला मी देणं कर्तव्य आहे। जे झाडाला पाहिजे ते मी दिलं पाहिजे। काडी पडू न देण्यासाठी आपल्याला योग्यरीत्या काम करावं लागतं। रेस्ट पिरियडमध्ये काम योग्य झालं तर 3 महिन्यानंतर चांगला भाग फुटतो आणि आपल्याला त्याच्यापासून मोबदलाही चांगला मिळतो।